नमस्कार. मी डॉक्टर ॲक्युप्रेशरिस्ट प्रदीप राव. माझ्याकडे माझे पेशंट बसलेले आहेत. त्यांना चॉर्निक स्पॉन्डिलिसिस होता. त्यांनी आपल्याकडे कशाप्रकारे ट्रीटमेंट घेतली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता त्यांना कितीचा फरक आहे, त्यांची आज लास्ट शूटिंग झालेली आहे, ती तुमच्यापर्यंत तुम्ही लक्ष द्या. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव काय? नरेश रावते. ओके, नरेश रावते. तर तुमचा आजार चॉर्निक स्पॉन्डिलिसिस जो होता, हो. तो आपल्याकडे कशाप्रकारे ट्रीटमेंट घेतली जरा सांगा प्रेक्षकांना. मी बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट केली. पहिला डॉक्टरांकडे गेलो, औषधं वगैरे घेतली, पण काही फरक पडेना. मी टेलरिंगचं काम करतो. कैची पकडता येत नव्हती मला, किंवा जास्त वेळ कैची पकडली तर हात माझा लूज पडायचा, वरती जात नव्हता. एवढंच फक्त जायचा, एवढाच जायचा. आता पूर्ण जातो, हा वरती करू शकतो. डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू केल्यापासून त्यांनी जे सांगितलेलं जेवढं सेटिंग होतं ते सेटिंग करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे येऊन इथे मी ट्रीटमेंट घेतल्यामुळे आज मला बरं वाटत आहे. ओके ओके. तर अशा प्रकारे आपले विदाउट मेडिसिन ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट चालते. तर यांचा वर्कआउट होता की ते कैची पकडून काम करायचे, कपडा कटिंग वगैरे, आणि बेस्ट बॉडीगार्डही होते. ते आता पुशअपही मारतात त्या हाताने, म्हणजे पूर्ण वन साईडचा त्यांचा हो प्रॉब्लेम होता हो मला आणि आता थोडा नमनेस होता. काही काही वस्तू पकडली काय खाली पडायची. तर त्यांना पहिली त्यांनी डॉक्टर ट्रीटमेंट वगैरे घेतल्या, नंतर मग त्याने आपल्याकडे ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट घेतली. असं ॲक्युप्रेशर तुम्हाला बॉम्बेमध्ये मिळणं फार कठीण आहे. मी प्रत्येक डिसीज आणि प्रत्येक पेशंट मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर लक्षात घ्या, माझा नंबर आहे 9833147884. आपल्याकडे कोणत्याही डिसीजशी संपर्क साधा. हमखास तुमच्यापर्यंत पोहोचून मी तुम्हाला ट्रीटमेंट देऊन त्यापासून त्या ट्रीटमेंटमध्ये त्या डिसीजमध्ये तुम्हाला दूर करू शकतो. आणखीन काय तुम्हाला दादा बोलायचं आहे का? हो, कारण मी कामामध्ये तब्बल औषधं वगैरे मसाज वगैरे केला तरी काही फरक पडला नाही. मी 1.5 महिने तब्बल घरी होतो. काही काम होत नव्हतं माझ्याने. नाही वर हात होता. ग्लास सुद्धा उचलून असं मी प्यायचं बोलले की मला त्रास वाटायचा. आणि कैची सुद्धा पण माझं कामच टेलरिंगचं. कैची पकडून म्हणजे मी लेफ्टी. याच कामाने सगळे हाताने कामं करायचे, लेफ्टीच काम. त्याच्यामुळे खूपच त्रास व्हायला लागला. एक पूर्ण नस माझी म्हणजे इथपर्यंत टोटल डॅमेजच झालेलं असं म्हणजे समजा. ती इथे येऊन एक्सरसाइज करत होतो मी, जिममध्ये जातो, जिम बंद झाली माझी. कारण आता हे बरं झाल्यानंतर मी पुशअप वगैरे मारू शकतो. आता मी खुश झालो की माझं वर्कआउट चालू झालं, काम चालू झालं, त्याच्यामुळे मी समाधानी आहे. ओके, धन्यवाद छान. डॉक्टर. ही अशा प्रकारे आपल्या मॅग्नेटची ट्रीटमेंट असते. काही तुम्हाला त्याच्यामध्ये त्रास करावा लागत नाही. मॅग्नेट लावायची गप असते, त्याच्यामध्ये मेडिसिन टाकून तो साईड इफेक्ट होण्यापेक्षा ही कितीतरी ट्रीटमेंट आपल्याकडे चांगली आहे. पण बॉम्बेत तुम्हाला भेटणार नाही अशी ट्रीटमेंट. त्यामुळे कधीही मला आवाज द्या. नमस्कार.